नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आज आपण 2021चा मुख्यचा पेपर पाहणार आहोत. त्याचं विश्लेषण देखील पाहणार आहोत की नेमका आयोगाचा दर्जा काय, कशा स्वरूपात प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये पण येतील याचा देखील अंदाज या 2021च्या मुख्य परीक्षेवरूनच आपण घेऊ शकतो. पण 2 ते 3 वर्ष होऊन गेलेली आहेत. या बेसिसवर आधारावर हा पेपर आपल्याला गायडन्स करू शकतो. कोण किती जरी म्हटलं की आम्ही योग्य पद्धतीने गायडन्स करतो, पण ज्या विद्यार्थ्यांकडे यापूर्वीचे पेपर नाहीत, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचे पेपर आयोगाचे पेपर चालले नाहीत, आयोगाचे पेपर चाळावेच लागतील तुम्हाला. आयोगाचे पेपर चाळल्याशिवाय कोणती म्हणजे पेपर फॉर्मॅट काय असणार आहे किंवा आयोगाचा दर्जा काय असतो, इतरस्थ क्लासेसचे तर पेपर सोडवत राहिला सरावाचे, ते पण चांगलीच गोष्ट आहे, सोडवावेच लागतील. पण त्याआधी आयोगाचे प्रश्न तुम्हाला पाहावे लागणार आहेत. यानंतर आपण जे काही आपली रोजची सिरीज आहे ते तर कंटिन्यू सुरू ठेवणारच आहोत. पण सुरुवातीला या प्रश्नाचा दर्जा काय आहे, यापूर्वी हे प्रश्न आलेले आहेत का आयोगामध्ये, का बदलून आलेले आहेत, काहीतरी फॉर्मॅट बदलून चेंजेस होऊन आलेला आहे, हे पण आपण पाहणार आहोत. तर बघा, हा 2021चा आहे. 2021चा पेपर आहे हा. त्यामध्ये 111 पासून आपलं फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिन, फॉरेन्सिक सायन्स सुरू होतं. पुढे पण फॉरेन्सिक मेडिसिन वगैरे विविध अभ्यासक्रमावरले प्रश्न आहेतच. तर पहिला प्रश्न बघा, जेव्हा दस्तऐवजावरील शाई ओतून मजकूर मिटवला जातो तेव्हा दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी डॅश याची मदत होते. पण आता हा प्रश्न कॉमन आहे, कारण प्रश्न येऊन गेलेला आहे आणि तुम्हाला त्याचं आन्सर देखील माहिती आहे. दस्तऐवजामधील मजकूर ज्यावेळेस शाई ओतून मिटवला जातो तेव्हा दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी कशाची मदत घेतली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार मित्रांनो? तर या प्रश्नाचं उत्तर येणार आपल्या 111 नंबरच्याचं एक अल्ट्रा व्हायोलेट किरण. तर या दस्तऐवजातील मजकूर ज्यावेळेस शाई ओतून मिटवला जातो तेव्हा या अल्ट्रा व्हायोलेट किरणाचा मदत आपल्याला केली जाते. मग आता एवढंच पाहायचं का? नाही, तर याचं विश्लेषण करायचं. कसं? अल्ट्रा व्हायोलेट किरणांना कधी कधी मराठीत पर्याय येऊ शकतात. अतिरिक्त किरण असं म्हणतात किंवा त्यानंतर अवरक्त किरण, अतिनील किरण म्हणतात अल्ट्राव्हायोलेटला. कधी कधी बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये चुका होतात, हे लक्षात घ्या. तर अल्ट्राव्हायोलेट किरणांना आपण काय म्हणतो? अतिनील किरण म्हणतो. अतिनील किरणे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणे, यालाच मराठीत अतिनील. इन्फ्रारेड किरणांना काय म्हणतो? अवरक्त किरणे. हे मराठीतलं लक्षात घ्या. आणि शक्यतो दोन्हीमध्येही असतो. शक्यतो आयोग इंग्रजीमध्ये विचारतं, पण हे पण नाव आपल्याला माहिती पाहिजेत. तर मग यांचे पण फीचर्स आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, कारण या किरणावर एखादा प्रश्न पडलेलाच आहे वेगवेगळ्या परीक्षांना. तर आता एक एक गोष्टी आपण क्लिअर करून घेऊया. तर अल्ट्राव्हायोलेट किरणाचं काम काय काय असतं हे आपण थोडक्यात पाहूया. पहिलं आहे वादग्रस्त दस्तऐवज तपासणे, म्हणजे द्रव्याच्या सहाय्याने दस्तऐवज जर पुसला गेला असेल, म्हणजे कशाच्या? शाई काय? द्रव्य आहे. या द्रव्याच्या सहाय्याने जर दस्तऐवज पुसला गेला असेल तर आपण काय करतो? अल्ट्राव्हायोलेट किरण या किरणांच्या मदतीने आपण त्याची मदत घेतो. त्यानंतरचं आहे अल्ट्राव्हायोलेट किरणाचं दुसरं कार्य आहे न दिसणारी. बघा, न दिसणारी जी काही अक्षर आहेत ती देखील आपण अल्ट्राव्हायोलेट किरणाच्या मदतीने आपण प्रकाशामध्ये आणू शकतो. बनावट चलन असेल, बनावट चलन, त्यानंतर टपालाचे तिकीट असेल किंवा बनावट चेक असेल, किंवा रक्त, वीर्य, लाळ आणि मूत्राचे डाग यांच्या तपासणी. कोण? रक्त. बघा, रक्त, त्यानंतर वीर्य, त्यानंतर लाळ, जे की सेरोलॉजी डिपार्टमेंट चेक करतं, त्यांच्या सर्वांच्या तपासणी या अल्ट्राव्हायोलेट किरणाच्या साहाय्याने केल्या जातात. फक्त आपण अल्ट्राव्हायोलेट किरणाचं आता पाहतोय, नंतर इन्फ्रारेड किरणाचं पाहणार आहोत, क्षय किरणाचं देखील पाहणार आहोत, हे पण लक्षात घ्या. तर हे सर्व काही काम कोणाचं असतं? अल्ट्राव्हायोलेट किरणाचं. नंतर आहे विष ओळखण्याच्या कामी देखील अल्ट्राव्हायोलेट किरणच मदत करतात. विष ओळखण्याच्या कामी, विष ओळखणे याच्या देखील कामी अल्ट्राव्हायोलेट किरणच आपल्याला मदत करतात.
नंतरचं आहे अदृश्य ठसे अँथ्रासिन पावडरने डेव्हलप करून त्याचे फोटो घेतात, हे देखील अल्ट्राव्हायोलेट किरणाच्या मदतीनेच केलं जातं. बघा मी कोणकोणती कामं सांगितली तुम्हाला, अल्ट्राव्हायोलेट किरण कोणकोणते युजेस सांगितलं. पहिलं, वादग्रस्त दस्तऐवज विविध द्रवाच्या साह्याने, म्हणजे शाई असेल, पाणी असेल, विविध पद्धतीने तेल असेल, यांच्या साह्याने जर पुसला गेला असेल तर त्यावेळेस अल्ट्राव्हायोलेट किरणाचा वापर होतो. नंतर न दिसणारी अक्षर, जर त्यामुळे धूळ किंवा इतर पदार्थ पडलेले असतील त्यावर, किंवा अन्नाचे डाग वगैरे पडलेले असतील तर ते देखील त्यानुसार केलं जातं. बनावट चलन असेल, बनावट चलन, टपालाचे तिकीट, त्यानंतर बँक ड्राफ्ट म्हणजे चेक वगैरे असते बनावट, रक्त, वीर्य, लाळ आणि मूत्राचे डाग असतील, यांच्या तपासणी देखील अल्ट्राव्हायोलेट किरणाच्या साहाय्याने केल्या जातात. आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू विषाने झालेला असेल तर अल्ट्राव्हायोलेट किरणाच्या मदतीने त्याची तपासणी केली जाते. आणि अदृश्य ठसे अँथ्रासिन पावडरने डेव्हलप करून त्याचा फोटो घेण्यासाठी देखील अल्ट्राव्हायोलेट किरणे मदत करतात. तर एवढी काम आहेत अल्ट्राव्हायोलेट किरणाची. आता दुसरा पर्याय जो आहे इन्फ्रारेड किरण. इन्फ्रारेड किरणाचा आता आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. बघा, कापड, दोरा यांची तुलनात्मक तपासणी करणे हे कुणाचं काम आहे? इन्फ्रारेड किरणाचं. म्हणजे कापड, दोरा याची तुलनात्मक तपासणी करण्यासाठी. तसेच बघा, अल्ट्राव्हायोलेट किरणे काय होतं, शाईनं पुसलेली जी काही होते किंवा द्रवानं जे काही द्रव पडल्यानंतर जी काही अक्षरं मिटलेली असतात ती अल्ट्राव्हायोलेट किरणं काय होतात, दिसून येतात. पण जळालेले दस्तऐवज, त्यामधील मजकूर वाचता येण्यासाठी आपल्याला इन्फ्रारेड किरण मदत करतात. इन्फ्रारेडला काय म्हणतो? अवरक्त किरणे असे म्हणतो. अवरक्त किरणे असे आपण म्हणतो. त्यानंतर लिफाफा न उघडता यामध्ये काय आहे हे देखील आपल्याला इन्फ्रारेड किरणाच्या माध्यमातूनच समजतं. दस्तऐवजातील मजकूर पुसला गेलेला असेल पण ते शाईने वगैरे म्हटलं तर ते वेगळं येतं बरं का. तर विविध रंगाच्या डागासाठी किंवा विविध रंगाची तपासणी करण्यासाठी देखील आपण इन्फ्रारेड किरणाचा सहाय्य आपण घेऊ शकतो. पुढे आहे क्षयकिरण. बघा, क्षयकिरण या पद्धतीने तुम्हाला विश्लेषण करायचे. चौथा पर्याय काय? क्षयकिरण. फक्त एक प्रश्न सोडवणं आणि त्याचं विश्लेषण म्हणजे याचं आन्सर माहीत होऊन घेणं, एवढ्या पुरतं मर्यादित राहू नका. हे पर्याय काय सांगतात, कारण हे पर्याय तुम्हाला विचारले, त्यांच्याबाबत तुम्हाला आणखी काय माहिती मिळवता येईल अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर त्या अभ्यासाला एक परिपूर्णता येऊ शकते, हे लक्षात घ्या. पुढचं आहे क्षयकिरणाचं बद्दल जर बघायचं झालं तर हाडाचे फ्रॅक्चर किंवा लागलेली गोळी असेल, हाडाचे फ्रॅक्चर असेल, याच्या सहाय्याने आपण ओळखू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ किरणे जे असतात, आपलं काय चालू आहे, आपलं क्षयकिरण, थोडंसं कॉल आला जातो मध्ये. क्षयकिरण जे आहेत बघा, क्षयकिरणाचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी होतात? एक तर हाडाचे फ्रॅक्चर, जी काही लागलेली गोळी आहे ती ओळखण्यासाठी किंवा कुठपर्यंत ती लागलेली गोळीमध्ये गेलेली आहे शरीरात हे पाहण्यासाठी क्षयकिरणाचा वापर केला जातो. या पण ठिकाणी नैसर्गिक कातडी आहे की कृत्रिम आहे, म्हणजे कातडे एक नैसर्गिक प्रकार असतो आणि एक कृत्रिम, ते ओळखण्यासाठी, कातडे ओळखण्यासाठी, जनावराची वगैरे कातडं असतं, जे काही कातडे असतात ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे ओळखण्यासाठी देखील क्षयकिरणाचा उपयोग या ठिकाणी होत असतो. तर एका पर्यायावरून या देखील प्रश्नाला आपण अचीव केलेला आहे. म्हणजे या प्रश्नाला, प्रत्येक प्रश्नाची बाजू आणि माहिती आपण जाणून घेतलेली आहे. जर परीक्षेमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर याच पद्धतीने आपला अभ्यास पाहिजे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, रुतलेल्या पायाच्या ठसाच्या नोंदी घेण्याचे 4 प्रकार आहेत. खालीलपैकी चुकीची पद्धत कोणती आहे, आपल्याला असं विचारलेलं आहे. तर रुतलेल्या पायाच्या ठसाच्या नोंदी घेण्याचे 4 प्रकार आहेत आणि त्यापैकी एक रुतलेली खालीलपैकी कोणती पद्धत नाही असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय? मातीच्या चिखलाचा वापर करून या पायाच्या ठसे घेतले जात नाहीत. तर हे पर्याय क्रमांक काय येणार? याचं पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर येणार. मग या प्रश्नाचं विश्लेषण कशा पद्धतीने करायचं? तर यावर जर बघितलं आपण, विविध त्याचे प्रकार आहेत. रुतलेल्या पायाच्या ठशाच्या नोंदी ह्या 4 प्रकारे घेतात. मग त्यामधले पहिलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्यावरले ठसे नकारात्मक असतात किंवा पृष्ठभागावरील ठसे असतात आणि यांच्या नोंदी जर बघितलं तर प्लास्टर ऑफ पॅरिस आहे,
काचेच्या मेणाचा वापर करून देखील घेतल्या जातात आणि काचेवर रेखाटून देखील घेतल्या जातात. मग या पायाचे ठसे यांचे प्रकार किती आहेत? नोंदी घेण्याचे चार प्रकार आहेत म्हटलेले आहे त्यांनी, पण पायाचे ठसे यांचे प्रकार किती आहेत? एक रुतलेले, दुसरा प्रकार आहे पृष्ठभागावरील ठसे आणि तिसरा जो प्रकार आहे नकारात्मक ठसे, नकारात्मक. तर हे पण प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याचं आन्सर काय ना 3 नंबर याचा आन्सर येणार. त्यानंतर पुढचा जर बघायचं झालं, पुढचा प्रश्न बघा, प्रत्येक अग्निशस्त्रातून गोळी झाडली तर त्या अग्निशस्त्रावर बॅलिस्टिक सिग्नेचर असतात. वरील वाक्याच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आपल्याला विचारलंय कशावर बघा, बॅलिस्टिक सिग्नेचर ही काय भानगड आहे किंवा हा काय प्रकार आहे? आता आपण शक्यतो सर्वजण पोलीसमध्येच आहेत, त्यामुळे तुम्हाला हे सर्व काही माहिती असेल. बॅलिस्टिक सिग्नेचर मी थोडक्यात कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. बॅलिस्टिक सिग्नेचर किंवा बॅलिस्टिक स्वाक्षरी ही बंदुकीचे जे काही तपास आहेत या तपास कामामध्ये महत्त्वपूर्ण ठरते किंवा कोणत्या बंदुकीतून ही गोळी झाडलेली आहे किंवा बंदुकीचा प्रकार कोणता आहे, बंदुकीचं वजन कोणतं आहे, हे सर्व काही त्यामधून आपल्याला समजून येतं. मग त्याबद्दल विधानं जी विचारलेली आहेत आपल्याला, बॅलिस्टिक सिग्नेचर काय असते, बंदुकीचे बॅरल, फायरिंग पिन, फायरिंग चेंबर, इंजेक्टर आणि इतर भाग जे बंदुकीची गोळी व कार्टिलेजच्या संपर्कात येतात तेव्हा अशा प्रकारच्या खुणा ते सोडतात, हे बरोबर आहे. खुणा अद्वितीय असतात, त्या मिटवता येत नाही. जसं की आपले हाताचे ठसे आहेत त्याच पद्धतीनं काम या बॅलिस्टिक सिग्नेचरचं देखील असते, पण लक्षात घ्या पुनरुत्पादित होऊ शकणाऱ्या या खुणा झाडलेल्या प्रत्येक गोळीवर आणि काडतुसावर असतात, हे पण बरोबर आहे. इंटिग्रेटेड बॅलिस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही एक विशेष संगणकीय हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रणाली आहे आणि ती बॅलिस्टिक सिग्नेचरची तुलना करण्यासाठी वापरली जाते. हे सर्व विधानं मात्र बरोबर आहेत. बॅलिस्टिक सिग्नेचर हे ज्या पद्धतीनं आपल्या हाताच्या खुणा ही आपली अद्वितीय ओळख आहे, त्याच पद्धतीनं बॅलिस्टिक सिग्नेचर ही बंदुकीची एक काय असते, ओळख असते. आणि त्यामध्ये उच्च परिशुद्धता बॅलिस्टिक स्वाक्षरी तंत्रज्ञानाची असते. त्यामध्ये नॉन कॉस्टिक बॅलिस्टिक सिग्नेचर मापन प्रणाली देखील आता विकसित करण्यात आलेली आहे. तर एवढं जरी तुम्हाला समजलं तर हे बॅलिस्टिक सिग्नेचर हे बंदुकीच्या गोळ्या ज्या कोणत्या बंदुकीतून झालेल्या आहेत त्यांचं एक ओळख म्हणून हे काम करत असतं. वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील नमूद पर्यायापैकी कोणत्या पर्यायाचा समावेश चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण शक्य होणार नाही? तर हे चालण्याच्या पद्धती नेमकं काय आधी आपण थोडक्यात पाहून घेऊया. तर हे PDF आपण बनवलेली आहे. तर यामध्ये गेट पॅटर्न म्हणजे काय किंवा चालण्याच्या पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट शक्य होणार नाही? तर चालणाऱ्याची दिशा पण समजते. चालण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला एखाद्या पावलांच्या ठशावरून किंवा त्याची दिशा आपल्याला समजते. दुसरं आहे व्यक्तीची शरीर एष्टी देखील आपल्याला समजते, त्याची देहबोली कशी आहे हे पण आपल्याला समजतं. व्यक्तीचं लिंग, कारण स्त्री आणि पुरुष वेगवेगळ्या पद्धतीनं चालतात त्यामुळे या सर्व बाबी आपल्याला समजतात, परंतु बोलणाऱ्याची भाषा मात्र समजू शकत नाही. तो कोणते हे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. खरं तर चालण्याच्या पद्धतीवरून बोलणाऱ्याची भाषा आपण कशा पद्धतीने ओळखू शकत नाही. चाल किंवा चालण्याची पद्धत ही एक विश्लेषण प्रक्रिया आहे ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीची आरोपीच्या CCTV फुटेजची ज्यावेळेस तुलना केली जाते त्यावेळेस ही तपासामध्ये महत्त्वपूर्ण पद्धत म्हणून देखील ओळखली जाऊ शकते. मग त्यामध्ये खून असेल, दरोडा असेल, घरफोडी असेल, डकेती असेल, अपहरण असेल, यामध्ये गेट पॅटर्नचा उपयोग झालेला आपल्याला अनेक वेळा दिसून येतो. म्हणून पर्याय क्रमांक काय नाही म्हटलेला आहे. हे सर्व बाबी त्यामध्ये येतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 यामधलं हे येणार नाही. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सायबर क्राईम बाबत आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर
हे पोलीस निरीक्षक सायबर क्राईम बॅचमध्ये काम करीत आहेत. त्यांचे प्रशिक्षण कालावधीत त्यांनी विविध सायबर क्राईमचा अभ्यास केला आहे. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि सायबर क्राईम नसलेला योग्य पर्याय निवडा. सायबर क्राईम नसलेला पर्याय निवडा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर स्पूपिंग यामध्ये याचा आन्सर पण आपल्याला माहिती आहे. तर यामध्ये विविध पद्धतीचे गुन्हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर या प्रश्नाचा आन्सर काय येणार मग? CDR कॉल डेटा रेकॉर्ड हे त्याचा आन्सर येणार आहे. मग यामध्ये एक एक प्रश्नाचं जर विश्लेषण केलं, सायबर गुन्ह्यामध्ये कोण कोण येतं, कशा पद्धतीने त्यावर आपले हल्ले होत असतात, मालवेअर म्हणजे काय, हे सर्व काही थोड्या वेळात पाहूया. मग थोडक्यात आपण घेऊया. तर हॅकिंग म्हणजे काय? संगणक किंवा नेटवर्किंगमध्ये अधिकृतरित्या प्रवेश म्हणजे हॅकिंग, आणि त्या व्यक्तीला ते माहिती असत नाही तसेच त्यामधील माहिती चोरणे, डाटा पळवणे याला काय म्हणतो आपण? हॅकिंग म्हणतो. त्यानंतर फिशिंग म्हणजे काय बघा. फिशिंग मी याच ठिकाणी सांगत आहे, अनेक परीक्षांना हे पडलेलं आहे. फिशिंग म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला फोन करून किंवा ईमेल पाठवून वैयक्तिक माहिती गोळा करून त्या व्यक्तीचा गैरवापर, त्या माहितीचा काय करणे? गैरवापर करणे म्हणजे काय? फिशिंग होय. किंवा आयडेंटिटी थेफ्ट प्रकारचा हा गुन्हा आहे. कोणता? फिशिंग. मग त्यानंतर फिशिंग जे आहे बहुतेक वेळा आर्थिक फायद्यासाठी केली जाते. वेगवेगळे मेसेज वगैरे करून त्याला ब्लॅकमेल केलं जातं, त्याला पण फिशिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा एक प्रकार आहे ट्रोजन हॉर्स, एक प्रकार आहे संगणकीय. तो एक संगणकाचा एक व्हायरस या टाईपचा एक काय गुन्हा आहे. संगणकामध्ये ट्रोजन हॉर्स हा संगणकावर डाउनलोड केला जातो आणि आपल्याला ते समजत पण नाही आणि सर्वच आपली माहिती जी आहे करप्ट करण्यासाठी सांगितली जाते. मध्येच भारतामध्ये मालवेअरचा एक प्रकार होता, मालवेअर. यामध्ये हा एक वेगळाच प्रकार आहे. हा पण सायबर गुन्ह्याचाच प्रकार आहे. तर या सर्व बाबी आहे. आता हे पण त्यामधलं नाही. आता या प्रश्नाचा आन्सर काय? नाही विचारले, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढचा प्रकार आता पेंटाबद्दल विचारलेला आहे, PETN बद्दल विचारलेला आहे. तर याचा आन्सर जर बघितला तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पेंटा इरेथ्रोटॉल टेट्रोनायट्रेट असं त्याचा आन्सर आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. 116चं 2 योग्य, आयोगाने देखील बरोबर दिलेलं आहे. तर यामध्ये विविध तुम्हाला शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म विचारले पण जातात. TNT माहिती असेल तर ट्राय नायट्रोटोल्यूजन किंवा ट्राय नायट्रोटोल्यून असं त्याचा काय होतो अर्थ होतं. काही वेळा माझे इंग्लिश उच्चार थोडेसे वेगळे येतात, हे पण समजून घ्या. RDXचा काय होतो लॉंग फॉर्म? रॉयल डिमोलायझेशन एक्सप्लोजिव्ह असं पण त्याला म्हटलं जातं RDXला. तर हे पण दोन्ही पण लक्षात ठेवायचं. पेंटा अनेक वेळा विविध परीक्षांना हा प्रश्न रिपिटेशन देखील आहे. 116 नंबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 117 नंबरचा. न्यायिक विज्ञानमधील देवाणघेवाण सिद्धांत अनेक परीक्षांना रिपीट आहे. वेगवेगळ्या जेवढ्या काही फॉरेन्सिक सायन्समध्ये परीक्षा होतात त्यांना प्रत्येक परीक्षेला 1 मार्काला तरी हा प्रश्न पडलेलाच आहे. न्यायिक देवाणघेवाण सिद्धांत किंवा लॉ ऑफ एक्सचेंज असं देखील त्याला म्हटलं जातं. तर तो कोणाचा आहे ते तुम्हाला सांगायची गरज पण नाही. एडमंड लोकार्टचा आहे. त्यालाच पोरोस्कॉपी असं देखील म्हणतात. यालाच काय म्हणतात? देवाणघेवाण सिद्धांत किंवा एडमंड लोकार्टने जे काही सिद्धांत मांडला त्याला आपण पोरोस्कॉपी असं देखील म्हणतो. पोरोस्कोपी. आता पुढचा आहे प्रश्न IED बद्दल अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. यामध्ये याचा आन्सर काय येणार आहे? 2 इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस असं त्याचा लॉंग फॉर्म येईल. पर्याय क्रमांक 2 मध्ये योग्य आहे. 2 योग्य आहे. याचा प्रथम वापर जे आहे 1970 मध्ये टाइम बॉम्ब म्हणून केलेला होता. हे टाइम बॉम्ब सारखेच प्रकार आहेत. ह्याचे जवळपास 11 प्रकार विविध फॉरेन्सिकच्या पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत. भारतामध्ये पण याचा वापर आहे. म्हणजे यामध्ये IED मध्ये अनेक प्रकारचे बॉम्ब येतात. पुस्तकी बॉम्ब असेल, वेगवेगळे हँड ग्रेनेड पण असतील. या सर्व बाबी यामध्ये आपल्याला पाहता येतील. याचं काय लॉंग फॉर्म काय? 2 नंबर. त्यानंतर पुढचा आहे बघा प्रश्न. भारतात फिंगरप्रिंट वर्गीकरणासाठी मुख्यतः कोणती पद्धत वापरली जाते? तर जगातला पहिला फिंगरप्रिंट ब्युरो कलकत्ता या ठिकाणी उभारला गेला. कधी? 1897ला. ओके. फिंगरप्रिंट ब्युरो कलकत्ता या ठिकाणी उभारला गेला.
त्यामध्ये हेनरी सिस्टीम किंवा हेनरी यांनी जी काही 10 बोटांची फिंगरप्रिंट पद्धत आणलेली होती तीच भारतामध्ये देखील वापरली जाते. त्यानंतर सुरुवातीला भारतामध्ये 1858 मध्ये विल्यम हर्शल बंगाल प्रांतामध्ये असताना त्यांनी ही पद्धत काही वेळा यूज केलेली देखील आपल्याला त्याचे पुरावे देखील मिळतात. फ्रान्सिस गाल्टन 1892 मध्ये त्यांनी त्याचा काय केला होता, एक शास्त्र म्हणून त्याचा एक उदय त्यांनी केलेला होता किंवा त्यांना त्या फिंगरप्रिंट डेव्हलप करण्यामध्ये किंवा त्याला शास्त्र म्हणून मान्यता मिळवण्यामध्ये फ्रान्सिस गाल्टनचं कार्य कसं आहे, जास्त आहे किंवा त्यांचं कार्य अनलिमिटेड देखील म्हणता येतात. सर्वात जास्त सिंहाचा वाटा त्या विषयाला शास्त्र म्हणून मिळवून देण्यात फ्रान्सिस गाल्टनचा होता, हे पण लक्षात घ्या. तर याचा आन्सर काय मग हेनरी सिस्टीम 119. पुढचं जर बघायचं झालं, पुढचा प्रश्न 120 नंबरचा प्रश्न आहे. त्याचा आन्सर काय येणार, खालीलपैकी कोणती पद्धत वेट मेथड पद्धत ही लेटेंट प्रिंट डेव्हलपसाठी वापरली जाते. आता या प्रश्नाचं बघा, याचा आन्सर काय, डायझोलोओरिन पद्धत. आता हे अवघड उच्चार आहेत, हे लक्षात घ्या. तर याचं आन्सर येणार पर्याय क्रमांक 3. आता याचा जर ट्रेसिंग पद्धत पण माहिती आहे, नीन हायड्रेजन पद्धत पण माहिती आहे, ऑक्सिडेशन पद्धत पण माहिती आहे, पण स्पेशली वेट मेथडसाठी कोणती वापरते 120 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 120चं 3. आता हा मगिंगचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. मगिंग म्हणजे काय, आता मगिंग म्हणजे काय, तर खालील प्रश्न तुम्हाला दिलेली आहे. मगिंग म्हणजे व्यक्तीचा गळा बांबूच्या काठीने दाबणे. मगिंगला लॉक आर्म्स म्हणतात. एवढंच म्हणतात का मगिंगला, आणखी नाव आहेत त्याचे. मगिंगची आणखी कोणकोणती नाव आहेत, लॉक आर्म्स तर आहेच, ओके. या ठिकाणी कोणकोणती दिलेली आहेत नावं, लॉक आर्म्स म्हणताला येतं. आणखी काही नाव आहेत मगिंगला, चोक होल्ड पण म्हणतात, चोक होल्ड मगिंगलाच म्हणतात. त्यानंतर आणखी काय, बार आर्म्स पण मगिंगलाच म्हणतात, बार आर्म्स. तरीही कन्फ्युजन होऊ नका, हे पण नाव परीक्षेमध्ये आले तर ते पण बरोबर येणार. आणखी एक नाव आहे कॅरोटिड स्लीपर, कॅरोटिड स्लीपर असं पण त्याला मगिंगलाच म्हणतात. तर हे लक्षात घ्या. स्ट्रँग्युलेशन, हँगिंग, सफोकेशन हे सर्व काही आपल्याला माहितीच आहे. डाउनिंग हे नावं लक्षात ठेवा, कशाला काय म्हणतात, एवढंही अवघड नाही परीक्षा, जेवढी की आपण त्या पद्धतीचा भाऊ करून घेतलाय किंवा या विषयाबद्दल आपल्याला वाटतं की हे खूप अवघड आहे विषय, पण असं काही नाही. सर्व काही गोष्टी समजून घ्या, एवढंही काही अवघड ते नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील पहिली न्यायवैद्यकीय शवचिकित्सा कोणत्या साली करण्यात आली. तर भारतातील पहिली जी काही वैद्यकीय शवचिकित्सा आहे ती बघा, तारीख लिहून घ्या, तारीख पण पडली जाऊ शकते. 28 ऑगस्ट 1693. हो, ओके. 1693 या वर्षी प्रथमतः चेन्नई या ठिकाणी मिस्टर जेम्स व्हीलर या व्यक्तीनं काय केलेलं होतं, पहिलं शवविच्छेदन किंवा शवचिकित्सा केलेली होती. जगातील पहिली शवचिकित्सा 1302 मध्ये करण्यात आली. कुठं, बॉबिलोन. हे पण लक्षात घ्या, ठेवा लक्षात, फॅक्च्युअल बाबी आहेत ह्या. आता शवचिकित्सेला आणखी काही नाव आहेत, ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगून टाकतो. शवविच्छेदन हे कॉमन आहे, सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर ऑटोप्सी पण हे कॉमन आहे. त्यानंतर नॅक्रोसी, ज्यावेळेस प्राणी कशामुळे मेलेला आहे किंवा प्राण्याची चिकित्सा केली जाते त्यावेळेस त्याला नॅक्रोप्सी असे पण म्हणतात. थॅनॉप्सी किंवा पोस्टमॉर्टम याला पण आपल्याला माहितीच आहे. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की कोठडीतील मृत्यू ज्यावेळेस होतो तर किती अधिकारी किंवा किती वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत शवविच्छेदन केलं जातं, याचं उत्तर मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवून द्या. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावर माझं तुमचा आन्सर पाठवून द्या. काय प्रश्न आहे बघा, ज्यावेळेस कोठडीतील मृत्यू एखाद्या व्यक्तीचा होतो त्यावेळेस किती वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सहाय्याने शवविच्छेदन केलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा. तर आपण याच ठिकाणी सांगणार आहोत. पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद. सर्वजण जॉईन झाला. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी नवीन आहेत आपल्या चॅनलला,
आपल्या चॅनलला आपण रोज एक व्हिडिओ अशा पद्धतीचे आपण तयार करत आहोत तुमच्या फायद्यासाठी. बंदोबस्तात आहेत किंवा कुठेतरी तुमच्यापाशी अभ्यास साहित्य नाही, पण आपल्यापाशी काय असतो, मोबाईल मात्र असतो. त्यामुळे तुम्हाला पाहता यावेत या उद्देशाने हे व्हिडिओ आपण शेअर करत आहोत. अनेक प्रकारचे विरोध आपल्याला होत आहेत, पण ते होतच राहतील. आणखी एक गोष्ट, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करावा. मान्य आहे इंग्रजीचे उच्चार थोडेफार क्लिष्ट आहेत यामधले, तेही तुम्ही समजून घ्या. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.